नमस्कार मंडळी. आज जो चित्रपट आपण रिव्ह्यू करणार आहोत तो एक जबरदस्त चित्रपट आहे. ॲक्चुअली चित्रपटाचं नाव जबरदस्त आहे. चित्रपट तर एकदम 2007 साली आलेला हा चित्रपट तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितला असेल. इन केस कोणी बघितला नसेल, जर कोणी बघितला नसेल तर थोडक्यात कथानक कसं आहे, एक सायंटिस्ट असतो, जो एक जादुई कोट तयार करणार असतो. सॉरी, जादुई कोट. तर जो एक जादुई कोट तयार करणार असतो, ह्या कोटद्वारे जो कोणी पण हा कोट घालेल, तर ह्या जादुई कोटनुसार त्याला सुपर पॉवर मिळणार असतात. त्याच्या इच्छा पूर्ण होणार असतात. तर जो हिरो असतो, त्याला एका हिरोईनला पटवायचं असतं. ते दोघं एका डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतात आणि पुढे त्यांचं काय होतं, अशा ह्या मूव्हीची त्याला हिरोईन भेटते की नाही, कोटचं काय होतं, असं एक साधारण कथानक आहे. चित्रपटाचं नाव आहे जबरदस्त. पण चित्रपटभर वेगवेगळ्या गोष्टींची जबरदस्ती केलेली आहे. जसं की एक जबरदस्तीचं विज्ञान घातलेलं आहे ह्याच्यात. चित्रपट सुरू झाल्याच्या 90 सेकंदातच आपल्याला कळतं की कुठल्या प्रकारची जबरदस्तीचं विज्ञान हे आहे. जेव्हा डॉक्टर कश्यप असं सांगतात. theta raised to minus a by the division of theta raised to b is equals the magnitude of solar nucleus क्या बोला तूने? collide with each other with reference to the third axis. The fourth dimension, time and space is equal to lambda. 4DTS इज इक्वल टू लॅम्डा. आपण एक वेळ हे इक्वेशन साईडला ठेवूयात. पण 4DTS इज इक्वल टू लॅम्डा म्हणून डॉक्टर कश्यप पायचं चिन्ह काढतात. आईन्स्टाईन बरं झालं लवकरच गेला, कारण डॉक्टर कश्यपांनी त्याच्या पण पोटावर पाय दिला असता. हे बघा, असे विनोद जर तुम्हाला आवडत नसतील तर हा चित्रपट बघू नका. या अख्ख्या चित्रपटभर असेच विनोद आहेत. ठीक आहे. डॉक्टर कश्यप 4DTS इज इक्वल टू लॅम्डा या इक्वेशनद्वारे एक जादुई कोट तयार करणार असतात. हा जादुई कोट तयार करण्यासाठी ते एक स्पेशल प्रकारची टेक्नॉलॉजी वापरणार असतात. तुमच्या मनात प्रश्न येईल की ही कुठली टेक्नॉलॉजी आहे, की अरे हा जादुई कोट कुठल्या टेक्नॉलॉजीने बनवणार आहे. पण चित्रपटगृहातून बाहेर आल्यावर आणि तुमच्या अख्ख्या जन्मभर तुम्ही कधीच विसरू शकणार नाही की कुठली टेक्नॉलॉजी वापरण्यात आली. कारण चित्रपटभर ते बऱ्याच वेळा सांगण्यात आलंय. कारण नॅनो टेक्नॉलॉजी म्हणून नॅनो टेक्नॉलॉजी सो व्हॉट इज नॅनो टेक्नॉलॉजी? नॅनो टेक्नॉलॉजी अरे नॅनो टेक्नॉलॉजी इज नॅनो टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने नॅनो टेक्नॉलॉजीचा पण नॅनो टेक्नॉलॉजी मला तर वाटतंय की 2005च्या आसपास जी नॅनो टेक्नॉलॉजीची चलती सुरू झाली होती, कदाचित या मूवीचा त्याचा जास्तच हातभार आहे. कदाचित महाराष्ट्र शासनाने काहीतरी अनुदान वगैरे दिलं असेल की तुम्ही नॅनो टेक्नॉलॉजी प्रमोट करा, आम्ही तुमची मूवी प्रमोट करतो. कूल चित्रपटात दुसरी जबरदस्ती केली आहे कूल दाखवण्याची. कसं? कारण 2000च्या दशकात कॉलेजमध्ये कूल दिसण्याचा एकच उपाय होता, बास्केटबॉल. हिंदी असू दे किंवा मराठीत, बास्केटबॉल समहाऊ वॉज कूल. जे या चित्रपटात पण लोकांच्या हातात बास्केटबॉल दिसतो. चित्रपट आहे एका KIT नावाच्या इन्स्टिट्यूटमध्ये. मला असं वाटतं KITचा अर्थ कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असा आहे. पण हे एवढं कूल दाखवण्यात आलंय की कदाचित ते कूल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं पण असू शकतं. हे बघा, मी आधीच सांगितलंय की अशाच प्रकारचे जोक ह्या चित्रपटात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तो चित्रपट पण तुम्हाला आवडू शकतो. चित्रपटामध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर असे भयानक आपले मराठीतले कॉमेडी सुपरस्टार्स आहेत, ज्यांनी भयानक कॉमेडी करायचा प्रयत्न केलाय.
कारण बघा त्यांनी त्यांच्या टॅलेंटने खूप जास्त कॉमेडी करायचा प्रयत्न केलाय. पण कसं आहे ना, की पुरणपोळीमधलं पुरण गोड असायला पाहिजे. हं. पोळी चांगली तर असायलाच पाहिजे. पण जर पुरणच गोड नसेल किंवा समोश्यामधली ना भाजी जरा चांगली असायला पाहिजे. आवरण तर चांगलं पाहिजेच, पण भाजी ॲक्चुअली चांगली पाहिजे हां. किंवा मिसळमधलं आय थिंक तुमच्या लक्षात आलंय मला काय म्हणायचंय? असो, चित्रपटात कूल दाखवण्याच्या नादात अजून एक कॅरेक्टर येतं जे असे कपडे घालून येतं. असे कपडे घालून जर आमच्या कॉलेजमध्ये कोणी आलं असतं तर कॉलेज सोडा जिल्हाधिकाऱ्यांनी ठराव पास करून अख्खा जिल्हा 3 दिवस बंद ठेवला असता. असोत, मूव्हिंग ऑन. करंटली हे जे KIT आहे, कूल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्यांना एका डान्स कॉम्पिटिशन भाग घ्यायचा असतो आणि हा जो हिरो असतो तो एवढा नृत्यात चांगला नसतो. पण जर तुम्ही बाकीच्यांचे डान्स बघितले, तर मला नाही वाटत की तो काय एवढा खराब पण करत असतो. लढने की हिम्मत ना कुणाची फुकट ना दिला नका. त्यांच्या आणि ह्याच्या डान्समध्ये म्हणजे एवढाच फरक असेल की जेवढा फरक iPhone 12 टू iPhone 13, iPhone 13 टू iPhone 14, iPhone 14 टू iPhone 15 ह्यांच्यात केवढा फरक असतो, तेवढाच फरक होता त्यांच्यात. ठीक आहे. पण असं दाखवण्यात आलं की त्याला डान्स येत नाही. शेवटी कसाबसा हा कोट ॲक्टिव्हेट होतो. तो त्या हिरोला भेटतो. बाकीच्या सुपर हिरो मूव्हीजमध्ये जेव्हा कुठल्या सुपर हिरोला सुपर पॉवर मिळते, तेव्हा तो काय करतो? एखाद्या सुपर व्हिलनला मारतो किंवा एखाद्या एलियनला मारतो किंवा पृथ्वीला कशापासनं तरी वाचवतो. इथं हिरो या सुपर पॉवरचा वापर फक्त हिरोईनला पटवण्यासाठी करत असतो. रिस्पेक्ट. कारण मला असं वाटतं की त्याचं म्हणणं बरोबर आहे हां, की ते पृथ्वी-बिथ्वीला वाचवायला बाकीचे सुपर हिरो आहेत ना. हं. गेला बाजार 2006 सालीच रिलीज झालेला क्रिश आहेच ना. मग आपण कशाला टेन्शन घ्या? हं. आपण आपलं फोकस करूया. हं. त्यांच्या जिल्ह्यामध्ये एक स्पर्धा असते डान्सची ज्याचं नाव असतं जोडी जबरदस्त आणि या जोडी जबरदस्तमध्ये प्राइज अमाउंट असते 1 करोड. 1 करोड 2007 साली आणि एक बंगलो. तर हिरो त्या हिरोईनला कन्व्हिन्स करण्यासाठी तिला सांगतो, की आपण या जोडी जबरदस्तमध्ये भाग घेऊयात आणि आपण जर जिंकलो तर आपल्याला 1 करोड मिळतील आणि एक बंगला मिळेल. हिरोईन त्याला अग्री करते. अशा वेळेस जर तो हिरो माझा मित्र असला असता ना, तर मी त्याला सांगितलं असतं, "अरे भाई, ती बघ पैशासाठी तुझ्यासोबत डान्स करते. पैसे भेटल्यावर तुला सोडून जाईल ती." आणि हिरोईन जर माझी मैत्रीण असली, तर मी तिला सांगितलं असतं, "अरे बघ, तो तुला पैशाचं लालच देतोय." असं करून मी त्यांच्यामध्ये भांडणं लावली असती आणि स्वतःची सेटिंग लावली असती. पण कदाचित मध्येच क्रिएटर्सना असं वाटलं, अरे खरंच की हिरो काय फक्त हिरोईनला मिळवण्यासाठी सुपर पॉवरचा वापर करेल? म्हणून त्याच्यामध्ये एक विलन पण येतो. तर तो विलन कसा त्या हिरोईनला अगवा करतो, हे पुढचा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अमेझिंग व्हिज्युअल ग्राफिक्स आहेत. पण धडाके वॉचर्स बघितले होते त्याच्यापेक्षा भयानक टेक्नॉलॉजीकडे ॲडव्हान्स व्हिज्युअल इफेक्ट्स आहेत. तर चित्रपटाच्या शेवटी अचानक तो विलन येतो, तो त्या हिरोईनला समहाऊ अगवा करतो, व्हिज्युअल इफेक्ट्स बघायला मिळतात आणि तो हिरो हिरोईनला वाचवतो का नाही, ही या चित्रपटाची शेवट आहे. आता तुम्ही हा चित्रपट बघितला नसेल तर नक्की तुम्ही बघू शकतात. YouTubeवर अवेलेबल आहेत आणि मला ॲक्चुअली आता जावं लागेल. कारण हा कोट मला ॲक्टिव्हेट करायचा आहे. मला फक्त कमेंट्समध्ये सांगा, की मी कुठली टेक्नॉलॉजी वापरू?